नमस्कार मित्रांनो, सरकारी निर्णय, GR अपडेट्स आणि शिक्षण व कर्मचारी संबंधित महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत आहात GR महाराष्ट्र। आजची महत्त्वाची बातमी आहे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्रामार्फत दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी एक महत्त्वाचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। या परिपत्रकानुसार राज्यातील मान्यताप्राप्त आणि 100% अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तांत्रिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरून शासनास सादर केली जाणार आहेत। सदर परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की उपसंचालक स्तरावरून प्रस्तावाची योग्य तपासणी न करता अपूर्ण प्रस्ताव किंवा कागदपत्रांची कमतरता असलेली प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्यात येत आहेत। त्यामुळे शासन स्तरावर प्रस्तावांमध्ये त्रुटी निर्माण होऊन प्रतिपूर्तीमध्ये विलंब होत आहे। यासाठी शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की शासन स्तरावर सादर होणाऱ्या प्रत्येक प्रस्तावासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे प्रमाणित करून सादर करणे बंधनकारक आहे। यामध्ये समाविष्ट आहेत वैयक्तिक मान्यता, शासन आदेशानुसार 100% अनुदानित पदाचे वेतन, भविष्य निर्वाह निधी आणि वेतन पथकाचे प्रमाणपत्र, शिक्षकांसहित संबंधित शाळेची मान्यता, आदेश, शाळा 100% अनुदानित असल्याचे शासन आदेश, रुग्णालयीन कालावधीतील शाळेची संच मान्यता। सदर कागदपत्रे प्रमाणित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यासह शासनास सादर करणे अनिवार्य असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे। हा निर्णय वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती संबंधी प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियोजन सुनिश्चित करेल, तसेच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैद्यकीय हक्कांसाठी विलंब न होता सुविधा मिळण्यास मदत करेल। अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी GR महाराष्ट्राला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।